राज्यामधील अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांकरता महत्त्वाची बातमी। अंत्योदय रेशन कार्ड धारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना अखेर सरकारने गुंडाळली आहे। या संदर्भात वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी शासन निर्णय जारी केलाय। चालू आर्थिक वर्षापासून योजना बंद करण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 25 लाख गरीब कुटुंबांना मिळणारी मोफत साडी आता बंद होणार आहे। वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 अंतर्गत जून 2023 मध्ये योजनेची घोषणा करण्यात आली होती। राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातल्या महिलांना वस्त्रोद्योग विभागामार्फत एक साडी दरवर्षी सणासुदीला मोफत दिली जात होती। तर मोफत साडी योजना बंद केल्याच्या निर्णयावरनं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे। हे लोक मत मागण्यासाठी दरवाजात जातील तेव्हा त्याच साडीचा फास करून या लोकांचा गळा आवळतील अशी टीका वडेट्टीवारांनी केलेली आहे। आता साडीची योजना बंद केली। आता एक दिवस हे जातील दरवाजात, त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलं आहे खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्यात निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस। पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत। ज्यावेळेस तुम्ही ही योजना आणली, तुमची बुद्धी कुठे गेली होती की काही निकष लावून नियम लावून पात्र अपात्र, आता शेतकऱ्याच्या संदर्भात तेच लावलं।